क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे कोल्हापुरात मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। टपाली मतदानाची मोजणी सुरू झालेली आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी। आज खरं तर प्रत्येक ठिकाणचं सरपंच कोण असेल, कोण कोण सदस्य पदावरती नियुक्त होत आहे, या सगळ्यांची खबरबात केवळ न्यूज 18 लोकमत सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवेल। या क्षणाला कोल्हापुरात मतमोजणीला सुरुवात झाल्याची ब्रेकिंग न्यूज। टपाली मतदानाची मोजणी सुरू झालेली आहे। एकंदरीतच सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होते त्या ठिकाणी संपूर्ण तयारी झालेली आहे। संपूर्ण बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। टपाली मतदानाची मोजणी सुरू झालेली आहे कोल्हापुरातल्या मतदान केंद्रावरती। कोल्हापुरातून येणारी सगळ्यात मोठी बातमी, कोल्हापुरात आज मतमोजणीला या क्षणाला सुरुवात झालेली आहे आणि टपाली मतदानाची मोजणी सुरू झालेली असून साधारणतः 8:30 वाजेपर्यंत पहिले कल यायला सुरुवातही होणार आहे। कोल्हापुरामध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्याची या क्षणाची मोठी बातमी। टपाली मतदानाची मोजणी सुरू झालेली आहे। कोल्हापूर या ठिकाणी तब्बल 429 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडलेलं होतं। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवतात। ज्ञानेश्वर, टपाली मतदानाची मोजणी सुरू झालेली आहे कोल्हापूर मतदान केंद्रावरती, या क्षणाला काय चित्र आहे? कोल्हापूरमध्ये प्रत्यक्ष मतदान मोजणीला आता सुरुवात झालेली आहे। टपाली मतदान आहे ते सुरुवातीला मोजायला आहे ते सुरुवात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर 18 टेबलवरती ही मतमोजणी प्रक्रिया होताना पाहायला मिळते। सुरुवातीला तहसीलदारांच्या हस्ते टपाली मतदानाचं आहे ती पेटी खोलण्यात आली आणि त्या मतांचं वर्गीकरण करण्याचं काम सध्या या ठिकाणी मतदान कर्मचारी करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अत्यंत चुरशीनं ही निवडणूक प्रक्रिया झाली होती। गावकी आणि भावकीत होणारी ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अनेकांची प्रतिष्ठा सुद्धा आहे ती पणाला लागली आहे। कोल्हापुरामध्ये थेट सरपंच पदासाठी 1100हून अधिक उमेदवार आहेत ते रिंगणात आहेत, तर 8000हून अधिक उमेदवार आहेत ते सदस्य पदासाठी रिंगणात आहेत आणि या सगळ्यांची प्रतिष्ठा आणि या मतमोजणी केंद्राकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण काही वेळातच आहेत हे निकालांचं कल आहे तो स्पष्ट होणार आहे। ईव्हीएम मशीन आल्यानंतर सुमारे अर्धा तासानंतर या मतमोजणीचं निकाल आहे ते पहिला बाहेर पडणार आहे। मात्र तत्पूर्वी टपाली मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि ही मतांचं वर्गीकरण करण्याचं काम आता हे सगळे कर्मचारी करताना पाहायला मिळतात। एकूणच कोल्हापूरमध्ये अत्यंत चुरशीनं ही ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पडली होती आणि प्रत्यक्षात मतमोजणीला आता कोल्हापूरमध्ये सुरुवात झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि खरं तर कोल्हापुरामध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। तर टपाली मतदानाला मोजणीला सुरुवात झालेली आणि प्रत्यक्ष मतदानाची जी आहे ती प्रक्रिया पार पडलेली होती रविवारी आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्याचं आपण थेट कोल्हापूरच्या मतमोजणी केंद्रावरून ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवताना आपण पाहिलं।